महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। वांद्रे पोटनिवडणूक चांगलीच तापली असून राजकारण्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच। तिरुनेलवल्लीतील एका वरिष्ठ अभियंत्याच्या आत्महत्येप्रकरणी तामिळनाडूचे माजी कृषी मंत्री एस कृष्णमूर्ती यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री केली अटक। आणि दिल्लीतील गाझियाबादमध्ये टीव्हीचा स्फोट झाल्यामुळे 2 निरागस मुलांना गमवावा लागला आपला जीव। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। वांद्रे पोटनिवडणूक चांगलीच तापली असून राजकारण्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। वांद्रे पूर्व प्रचार सभेत काँग्रेस उमेदवार नारायण राणेंनी शिवसेना आणि MIM या दोन्ही पक्षांवर कडाडून टीका केली आहे। जातीयवादी राजकारण करत सर्वसामान्यांची डोकी भडकवत ठेवण्याचं राजकारण शिवसेना करत असून त्यांना समाजाच्या विकासाशी काहीही देणं घेणं नाही, तर MIM हा अल्पसंख्याक बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न करत आहे। हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, असा आरोप काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी केलाय। भारतनगर परिसरात प्रचार सभा झाली तेव्हा सेना आणि भाजप संधी साधू राजकारण करत अच्छेदींचे स्वप्ने दाखवत जनतेला फसवत असल्याचा आरोप राणेंनी केलाय। तिरुनेलवल्ली येथील एका वरिष्ठ अभियंत्याच्या आत्महत्येप्रकरणी तामिळनाडूचे माजी कृषी मंत्री एस कृष्णमूर्ती यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री अटक केली। 7 चालकांना भरती करून घेण्यासाठी कृष्णमूर्ती यांनी अभियंते एस मुथुकुमार स्वामी यांच्यावर दबाव आणल्याचं सूत्रांनी सांगितले। यामुळेच मुथुकुमार स्वामी यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येते। CIDच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर त्यांना शनिवारी अटक करण्यात आली। मुथुकुमार स्वामी यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणानंतर CID कडून याची चौकशी करण्यात आली होती। अखेर माजी कृषी मंत्री कृष्णमूर्ती यांना अटक करण्यात आली आहे। टीव्हीचा स्फोट झाल्यामुळे 2 निरागस मुलांना आपला जीव गमवावा लागलाय। दिल्लीतील गाझियाबाद मधल्या खोडा कॉलनीतील संगम पार्कमध्ये ही दुर्दैवी घटना घडली। अचानक वीज गेल्यानंतर टीव्हीचा स्फोट झाला आणि घरात आग लागली। टीव्हीचा स्फोट झाला तेव्हा 4 वर्षांचा लक्ष आणि 2 वर्षांची इशू असं दोघंच घरात झोपले होते। त्यांचे आई वडील खरेदीसाठी बाहेर गेले असल्यामुळे घराला बाहेरून कुलूप घातलं होतं। आग लागल्यानंतर शेजारी घराबाहेर जमले, मात्र कुलूप पाहून घरात कोणी नसावा असा अंदाज त्याने व्यक्त केला। तेवढ्यात मुलांचे आई वडील घराबाहेर आले। घराबाहेर जमलेली गर्दी आणि आत आग लागलेली पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। दरवाजा उघडल्यानंतर दोन्ही मुलांना बाहेर काढण्यात आलं, मात्र त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत खूपच उशीर झाला होता। डॉक्टरांनी दोन्ही लहानग्यांना मृत घोषित केलं। मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधातील आरोपपत्र सत्र न्यायालयात दाखल झाले आहे। या आरोपपत्राची तपासणी सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर विशेष CBI न्यायालयाकडे ते वर्ग केले जातील। या प्रक्रियेपाठोपाठ कृपाशंकर सिंग आणि त्यांच्या कुटुंबियांना या आरोपपत्राची प्रत घेण्यासाठी न्यायालयात बोलवलं जाणार आहे। या आरोपपत्रात सिंगच्या मिळकतीपेक्षा 19% अधिक बेहिशेबी मालमत्ता असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। यामुळे सिंग आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत। कृपाशंकर यांची बेहिशेबी मालमत्ता असून यात कुटुंबियांचाही सहभाग असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका संजय दीनानाथ तिवारी यांनी दाखल केली आहे। त्याची दखल घेत न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याच्या चौकशीचे आदेश दिले होते। यानुसार SCBने याचा अहवालही सादर केला, मात्र तो अहवाल न्यायालयाने अमान्य केला। तसेच या तपासाची सूत्रे न्यायालयाने पोलीस आयुक्तांकडे सोपवली। हा तपास करताना कृपाशंकर यांची मालमत्ता जप्त करण्याची ही मुभा न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिली होती। औरंगाबादमध्ये स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 4 जण गंभीर जखमी झालेत। औरंगाबादहून कन्नडच्या दिशेने जाणाऱ्या कारला हतनूर जवळ हा अपघात झाला आहे। स्कॉर्पिओ आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यामुळे स्कॉर्पिओचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय। मृतांमध्ये एका बालकाचाही समावेश आहे। जखमी झालेल्या 4 जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर आहे।
IPLच्या 8व्या सीझनचा उद्घाटन सोहळा धमाकेदार पद्धतीने करण्यासाठी नवनिर्वाचित BCCI कार्यकारिणींनी जोरदार तयारी सुरू केली आहे। 7 एप्रिल रोजी कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर सायंकाळी होणाऱ्या या सोहळ्यात बॉलिवूडचे तारे तारका अवतरणार असल्याची माहिती सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली आहे। सैफ अली खान हा या उद्घाटन सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार असून भाग मिल्खा भाग या चित्रपटामुळे क्रीडा क्षेत्रावर आपल्या ॲथलेटिक देहयष्टीची जादू पसरवणारे कलाकार फरहान अख्तर आणि वाद्यवृंद तसेच शाहिद कपूर, अनुष्का शर्मा, प्रीतम आणि वाद्यवृंद ऋतिक रोशन आदी मान्यवरांच्या अदाकारीने 2 तास चालणारा हा सोहळा एक वेगळेच आकर्षण असेल असं अनुराग ठाकूर यांनी कळवलं आहे। सॉल्ट लेक स्टेडियमवर सायंकाळी 7:30 वाजता सुरू होणारा हा सोहळा यानंतर 2 तास चालेल। त्यावेळी 8व्या IPL स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 8 संघांचे कप्तान क्रिकेटची खिलाडू वृत्ती आणि प्रामाणिकपणा जपण्याची शपथ ग्रहण करतील। जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। वांद्रे पोटनिवडणूक चांगलीच तापली असून राजकारण्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच। तिरुनेलवल्लीतील एका वरिष्ठ अभियंत्याच्या आत्महत्येप्रकरणी तामिळनाडूचे माजी कृषी मंत्री SS कृष्णमूर्ती यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री केली अटक। आणि दिल्लीतील गाझियाबादमध्ये टीव्हीचा स्फोट झाल्यामुळे 2 निरागस मुलांना गमवावा लागला आपला जीव। बुलेटिनमध्ये इतकंच। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।